₹500 आणि 3 षटकारांसाठी करण केणे यांच्याकडून ₹500 असेल. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन, पारितोषिकांचं वर्ष. आणि या मॅचला आपण करूयात सुरुवात. 3 षटकांची मॅच. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची दोडी मधाच्या आतमध्ये सुजित आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राइक एंडला ऍज अ बॅटर सूरज केणे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद केणे. पहिला चेंडू हो टॅप केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बाकअप चांगलं होतं आणि तत्पूर्वी मिळालेली सिंगल. 3 षटकांची मॅच त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ. सूरज केणे याच्यासाठी 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर यश धुमाल यांच्याकडून ₹500 दिले जाईल. हो तेच तरा चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती 1. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. थोडेसे दूरवरती राहिले होते आणि तत्पूर्वी इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर करण केने यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज आणि यश धुमाल यांच्याकडून देखील ₹500 कॅश प्राइज. आणि 3 विकेट्स किंवा 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर वासुदेव केने यांच्याकडून दोन्ही संघांसाठी ₹500 कॅश प्राइज. तेच तरा चेंडू होता. हा चेंडू देखील येतो डॉट. क्या बात आहे, चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 3. 2 डॉट चेंडू खेळले सूरजने. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू त्याच्यावरती आडव्या पाटने ऑन साइडला धमाकेदार. हा येतो ब्लास्ट षटकार. एक षटकार येतोय सूरजच्या पाठ मधून आणि अजून एक षटकार आला तर स्वप्नील केने आगाबाई यांच्याकडून ₹1000 कॅश प्राइज असेल सूरज साठी. षटकार आला, अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक षटकार आला तर ₹1000 कॅश प्राइज जरूर असेल. आनंदला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या समोर गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट सूरज केने. त्याच्या पाठून एक षटकार देखील आला. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. फुलटॉस आणि त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु अखेरीस चेंडू सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. चेक केलं जाईल. अंपायर्स रिव्ह्यू चेक करायचा प्लीज. रविदादा धुमाल आपण या. सागर दादा आहेत आणि आमचे सचिन देखील आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि अनवित वॉटर सप्लायचे सर्व आमचे सचिन दादा मगर आणि नितेश मगर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था 4 दिवस होते. बाकी श्रेष्ठताने पुण्याचं काम करतात आणि बॉल बॉक्स देखील दिलेत. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन केणेला आपण पाहतोय. सचिन आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल.
पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहा. अनखरपाडा आणि मानिवलीपाडा. हो, आपटलेला चेंडू होता. इथे मात्र यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चेंडू डॉट आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता सुजित पावशेचा, परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगली गोलंदाजी सचिनचा. हा पहिला चेंडू डॉट आलाय. धावा धावफलकावरती 13 धावा आहेत. कमालीचं बाटल. कोंढेरी वर्सेस कोंढेरी अशी मॅच आहे. प्रेक्षक देखील तेवढेच कोंढेरीचे या मॅचचा आनंद घेत असतील. हो, कमालीचा चेंडू होता. शरीराचा वेध घेतला आणि इथे मात्र ही एक धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जोडली जाईल. 14 धावा. धाव संख्या धावफलकावरती 14 धावा. फुलटॉस चेंडू होता. हो, बाची नरेश आणि इथे मात्र चेंडू गोळीच्या वेगाप्रमाणे सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा दमदार चौकार. कमालीची गोलंदाजी होती. शेवटच्या मोमेंटला लेमन कट चेंडूची घेतली आणि तत्पूर्वी हा चेंडू सीमारेषा पार चौकार आला आणि चौकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सूरज केणे कमालीची फटकेबाजी करतोय. त्याच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन केणे. बॅक ऑफ द चेंडूला पिच केला हलक्या हाताने. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं. हो, मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. जिथे एक धाव होती तिथे मात्र या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि 3 धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पुढील मॅचच्या टॉस साठी मालिनीपाडा आणि अनखरपाडा आपण सज्ज राहा. 3 षटकांची मॅच आहे. ओ, दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. प्रवीण मगर यांच्याकडून सूरज केणेसाठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यश धुमाळ यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबरीनं करण केणे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज षटकारांच्या हॅट्रिक साठी. स्वप्नील केणे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपये आणि विकेट्स हॅट्रिक साठी आणि षटकार किंवा चौकारांच्या हॅट्रिक साठी दोन्ही संघांसाठी वासुदेव केणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. कॅश प्राइजांचा वर्षाव जरूर झाला पण तसं बॅटल पाहायला मिळेल का. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तेजस आणि या षटकातील हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकामध्ये 21 धावा आहेत. हो, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा वाईटचा इशारा. अगदी लेन खेचली होती. गोलंदाज सचिन 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आणि त्याचबरोबर हा वाईट या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज सचिन पुनश्चा सज्ज होईल. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. हो, इथे मात्र नक्कीच पंचांनी बीमर घोषित केला. आडव्या पाटने ऑन साइडला आणि इथे मात्र एकच धाव घेतली आहे. 9+1 अशा 2 धावा. अंतिम एका चेंडूसाठी सचिन केणे इथे मात्र चुकांवर चुका करतोय. आधीचा चेंडू वाईड आला, तदनंतर हा बीमर चेंडू हाताळला. 9+2 धावा नक्कीच धावफलकावरती. धावसंख्या 24
आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू आणि संधी असेल सूरज केणेकडे, त्याच्या पाठमधून एक षटकार 2 चौकार आपण पाहिले होते. फ्री हिटचा हा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट. ओ कमालीचा फटका सूरज केणेच्या पाठमधून, आणखी एक धमाकेदार स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग. पाणी घेऊन जा वेल्थमॅन, आपण पाणी घेऊन जा. वरती आपण पाहिली तर 30 धावा आफ्टर द ड्रिंक्स ब्रेक्स. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षिक स्वागत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि मधाच्या आतमध्ये कोंडेरी विपक्ष कोंडेरी अशी लढत आणि धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 30. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज के कपिल केणेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला तेजस, नॉन स्ट्राइक एंडला सूरज केणे, त्याच्या पाठमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. हो तेच तर चेंडू होता. इथे मात्र हा डॉट चेंडू फेकलाय. सूरज केणे स्ट्राइक घेण्यासाठी गेले होते परंतु लगेचच माघारी परतले. परंतु अगदी चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला कपिल केणेनं आणि पगळा चेंडू डॉट मधाच्या आतमध्ये फेकला. सचिनने देखील मागील षटकाला सुरुवात डॉट चेंडूने केली होती परंतु नंतर एखादा नो आणि त्याच्यावरती षटकार देखील आपण पाहिला आणि धावसंख्या धावफलकावरती 30. ओ शॉर्ट टर्म पुल केलाय, त्याच्यावरती कमालीचा स्ट्रोक, हवेच्या विरोधात फटका. ओ झेल ड्रॉप आणि इथे मात्र हवेच्या विरोधात फटका होता. असं वाटलं होतं की हा षटकार जाईल परंतु झेल ड्रॉप केला आदिनाथने आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. हवा देखील प्रचंड, हवेचा वेग देखील प्रचंड आहे. धावसंख्या धावफलकावरती 31, 31 धावा. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्राइक असेल सूरज केणेकडे, त्याच्या पाठमधून 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले. ओ तेच तर चेंडू, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी करतोय कपिल केणे या षटकामध्ये. ज्या धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 30, त्या धावांना ब्रेक लावण्याचं कार्य या षटकामध्ये केलं जातंय.
धावसंख्या धावफलकावरती 31 31 धावा आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ आता मात्र असेल शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 31 31 धावा. पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ या. विनंती असेल मानिवली पाडा आणि त्याचबरोबरीनं अनखरपाडा संघाचे संघनायक सज्ज. मानिवली पाडा संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी या. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर हा येतोय ब्लास्ट षटकार. षटकाराला मी तर म्हणेल खराब चेंडू होता. कपिल खेडेचा फुलटॉस चेंडू त्याच्यावरती षटकार. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावते. 37 37 धावा. 3 षटकांची मॅच. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ आणखी एक खराब चेंडू त्याच्यावरती देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि आता मात्र बॅटर्स कॉल असेल. तिसऱ्या पंचांना रेफर गेलाय बेस्ट ऑफ हाईट साठी आणि चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. हा बीमर आहे की लीगल डिलिव्हरी आहे, चेक केलं जाईल. इट्स अ लीगल डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी असेल. आणि इथे मात्र चौकार येतोय. अबू सामरे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांचं देखील वेलकम. ओ फुलटॉस चेंडू त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सज्ज असतील. फेकी इथे मात्र स्ट्राईक एंड वरती आणि इथे मात्र 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या सूरज केणेने. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावेची आवश्यकता असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक देखील आहेत आणि रोशन संते सर आमचे मान्यवर देखील नक्कीच आमच्या मंचावरती आहेत. हिमांशु दादा जाधव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान 3 षटकांची मॅच आहे. कॉइन स्पिन केलाय, टॉस जिंकलाय. क्या बात आहे, टॉस जिंकलाय रविदादा धुमाळे यांनी आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपण पाहू शकता. नाही जिंकला, नाही जिंकला. महानिवली पाडा संघाने टॉस जिंकला म्हणून रविदादा यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, कारण की त्यांनी कॉइन स्पिन देखील करून पाहिलं होतं. काही हरकत नाही. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. भूपेश या क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी अनखरपाडा या संघाला. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी जिंकण्यासाठी 44 धावेची आवश्यकता. आणि या धावा कशा पद्धतीने 7वा डिपेंड होतील याचं धावतं वर्णन पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समोरदर्शक मित्र, आमचे अत्यंत जवळक मित्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली आणि डोंबिवलीचा गोड आवाज रोशनजी संते सरांना ऐकूयात या पुढील इनिंग साठी. थँक्यू.
थँक्यू सो मच विश्वाजी केने. 44 धाव बनवायचे आहेत श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला. नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने चांगली बॅटिंग केली. 3 षटकांमध्ये 43 बनवले आणि 44 टार्गेट सेट केलाय. गोलंदाजी मार्क वरती वैभव आणि स्ट्राइक इनला फलंदाज सचिन. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. त्याला पाठवलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. नो +4 मिळतोय पंजा. पहिला चेंडू बीमर हाताळला गोलंदाज वैभवने आणि त्याला दंडित केलेला आहे. नो +4 मिळतील चेंडूवरती एकूण 5 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सचिन स्ट्राइक इनला आहेत. रन मशीन या टीमची. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांची डावपेच माहिती आहेत. हा सामना मैत्रीपूर्ण आहे या दोन टीम मध्ये. फ्रीट आहे. लॉब केला चेंडूला. टीम मध्ये फिल्डर आहेत. प्रयत्न खूप चांगले केलेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मध्ये होते. तन्मयने आपल्या टीम साठी या 2 धावा नक्कीच वाचवलेत. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज वैभव. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट मॅच मध्ये मानिवलीपाडा या टीमने टॉस जिंकून निर्णय. भरपूर शफल झाले होते. बॅट्समन रीड केले बॉलरने आणि इथे डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल खेळतोय तो म्हणजेच फलंदाज सचिन. जे सचिनने चौकाराने सुरुवात केली होती या इनिंगची. प्रवीण विशेसर आणि दैवत वेलेकर सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. हाफ ट्रॅकर मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद सचिन. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. कपिल केने के विकेट मिळवली आहे वैभवने. ज्या वैभवने थोडीशी खराब सुरुवात केली होती. पहिला चेंडू बीमर हाताळला होता आणि त्याच्यावरती चौकार देखील आला होता. चला मानिवलीपाडा संघ निर्णय आपला कळवायचा आहे. टॉस जिंकलाय. फिल्डिंग यस फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे आणि राजे छत्रपती अंकरपाडा या टीमला बॅटिंग साठी. फुल टॉस चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि नशिबाने साथ दिली होती परंतु फिल्डरने चेंडू घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार.
11. सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. मैत्रीपूर्ण हा सामना आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस बिगिट क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत आणि झेल ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. कपिल केने यांच्यासाठी कृष्णा केने यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला. चांगले क्षेत्ररक्षण. या 3 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 26. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. कपिल केने स्ट्रायकिंगला आहेत आणि कपिल केने यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी कृष्णा केने यांच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट आहे. थोडेसे नाराज आहे स्वतःवरती कपिल केने, कारण की त्याला माहिती होतं पॉइंट क्षेत्र खुलं होतं. तिथे तो सरळ सहजरित्या चौकार मारू शकला असता. त्यामुळे तो थोडासा नाराज आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या टीम वरती. ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 30 सर्कल मध्ये गौरव होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आनंद आहेत. क्षमता आहे. गुणवत्ता टासून टासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. गौरवने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. सलामीचा फलंदाज आनंद. बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 25 धावांची गरज आहे.
नेक्स्ट विकेट हॅट्रिक साठी शरद शेठ गायकर यांच्याकडून 500 रुपये आहेत. नैतिक स्पोर्ट्स कोंडिरी या टीमला ही सुवर्ण संधी आहे. निलेश गायकर, अर्जुन गायकर आणि दर्शन केने यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत विकेट हॅट्रिक साठी. आणि आलाय हा व्हाईट बॉल. न्यू बॅट्समन आलेत. साई द बाहुबली वेल फिनिशर आहे. साहिल ऑन साइडला पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु ओव्हरथ्रो झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या टीमला. असेल सलगच्या 3 विकेट साठी. तर नक्कीच 1001 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. निलेश गायकर, दर्शन केने आणि अर्जुन गायकर यांच्याकडून आणि 500 रुपये आहेत आदरणीय शरद शेठ गायकर यांच्याकडून. नैतिक स्पोर्ट्स कोंडिरी या टीमला ही सुवर्ण संधी आहे. त्यानंतर दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी. सलगच्या 3 चौकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी वासुदेव केने यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. बघा दोन्ही टीम वरती हे प्रेम आहे आणि दोन्ही संघांवरती पारितोषिक आपण पाहतोय. उद्या नक्कीच इन ऍक्शन मध्ये असतील कानिपनाथ घोटसई या टीमच्या माध्यमातून. ऋतिक धुमाळ एक चांगले गोलंदाज देखील आहेत. बघूया उद्या ते कशी कामगिरी करतायत या ग्राउंड वरती. होम ग्राउंड आहे. 6 चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे पंच, कारण की यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. प्रवीण विशे सर आणि दैवत वेलेकर सरांना ही विनंती असेल. या दोन्ही पंचांचं मी विशेष कौतुक करेन, कारण की या रगरगत्या उन्हामध्ये ते देखील पंचांची कामगिरी चोख बजावतायत. 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले तर ज्ञानदेव केने यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव केलाय. संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाज आहेत सुजित पावशे येत आहेत. स्ट्राइक एंडला फलंदाज के मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, त्याला ड्राईव्ह करतायत. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडला नाहीये. बॅकअप येत आहे तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू बनवायचे धावा 20 या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. कपिल केने बॅक टू द पवेलियन. दुर्वेश गायकरने हा झेल पकडलाय.
मयूर केने यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। आमचे समालोचक मित्र विश्वास केने यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपये आहेत। यस, नाईट किंग आहेत मयूर केने आणि त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। मॅक्स येतोय, मॅक्सला मॅक्सवेल सारखी बॅटिंग करावी लागेल, परंतु पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव। 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे। जरी 3 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीत। एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या टीमला। हाफ ट्रॅकर एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर वैभव आहेत आणि वैभवने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। फलंदाज साहिलचा खेळ लागतोय। अजून एक धक्का श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या टीमला। दोन चेंडू शिल्लक आहेत, 19 ची गरज आहे या मॅच मध्ये। फक्त अतिरिक्त शिल्लक। न्यू बॅट्समन येत आहेत, आधी एक स्टायलिश प्लेयर आहेत आणि बघूया कशी कामगिरी करतायत या 2 चेंडूंमध्ये। जर सलग 2 षटकार लगावले तर 500 रुपये आहेत विश्वास केने यांच्या माध्यमातून। आणि येतो हा डॉट बॉल, एक चेंडू शिल्लक आहे। चला नेक्स्ट मॅच आई एकविरा मानिवलीपाडा आणि राजे छत्रपती अनकरपाडा या 2 टीम मध्ये असणार आहे। आणि येतो डॉट बॉल, सामना होतो फिनिश।